आजच्या प्रयोगाचे नाव आहे इलास्टिक पॉवर कार. या प्रयोगाचा उद्देश हे दाखवणे आहे की साठवलेली इलास्टिक एनर्जी वापरून आपण बोट हे पाण्यावर पुढे सरकवू शकतो. आता जाणून घेऊया या प्रयोगाचे तत्व. इथे बोट इलास्टिक बँडमध्ये साठवलेली ऊर्जा वापरून पाण्यावर पुढे जात आहे. इथे होत काय आहे, इलास्टिक बँडमध्ये साठवलेली एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ही ट्रान्सफॉर्म होत आहे, म्हणजे कन्वर्ट होत आहे गतिज ऊर्जेमध्ये. याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. आता जाणून घेऊ या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे पॉलिगॉनल बेस शीट 1, रबर बँड 1, रेक्टेंगुलर शीट 1, पैडल असेंब्ली 1, प्लास्टिक पाईप 1 आणि ग्लू ड्रॉप्स 1. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं साहित्य टेबलवर असं मांडून घ्यायचं. त्यानंतर सगळ्यात आधी एक पॉलिगॉनल शीट घ्यायची. यावर एक ग्लू ड्रॉप्स लावून घ्यायचे. या प्रकारे लावून घ्यायच्या. त्यानंतर हे रेक्टेंगुलर शीट घ्यायची, यावर चिटकवायची. झालं. त्यानंतर हा प्लास्टिक पाईप घ्यायचा आणि तो इथे व्यवस्थित घालून घ्यायचा. घातलं. त्यानंतर हे रबर बँड या प्रकारे इथे घालून घ्यायचा, याच्या खाच्यामध्ये बरोबर या प्रकारे हे एवढा भाग असा तयार होईल. त्यानंतर ही पैडल असेंब्ली व्यवस्थित यामध्ये फसवायची. हे या प्रकारे ही झाली आपली इलास्टिक पॉवर बोट तयार. आता इथे काय झाले, जेव्हा आपण रबर बँड याला फिरवलं, यामध्ये ऊर्जा साठवली गेली आणि आपण याला विरुद्ध ज्या साईडनं फिरवू त्याच्या विरुद्ध साईडनं ही बोट जाईल. म्हणजे इथे काय झाली, साठवलेली इलास्टिक एनर्जी ही कन्वर्ट झाली कायनेटिक एनर्जीमध्ये. यातून आपण काय शिकलो, इलास्टिक बँडमध्ये ऊर्जा साठवता येते हे यातून शिकलो. नंतर ही साठवलेली ऊर्जा बोटच्या गतीमध्ये रूपांतरित होते हे यातून शिकलो. नंतर येते जेव्हा आपण पैडल पाण्यावर आपटले जातात, तर इथं न्यूटनचा तिसरा सिद्धांत सिद्ध होतो. ते कसे की एव्हरी ॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, हे इथं सिद्ध होतं. आता जाणून घेऊया याचे उपयोग. याचा पहिला उपयोग आहे शैक्षणिक उपयोग, जिथे आपल्याला शिकवता येते की एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कशी कन्वर्ट होते ते इथे दाखवता येते. दुसरा उपयोग खेळणी आणि मनोरंजनासाठी, म्हणजे मुलांना खेळता खेळता एका फॉर्ममधून एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कशी कन्वर्ट करता येते हे दाखवणे. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.